आता पाणी टंचाईचा विषय खूप चालू आहे. राज्यामध्ये पाणी टंचाईचा विषय खूप चालू आहे आणि खास करून तालुक्यामध्ये जो पाण्याचं टंचाई चालू आहे, यावर प्रत्येक वेळेस 2014च्या पहिले अनेक गावामध्ये मी बघितलं आहे, की पाण्याचे टँकर जात होते. आमदार साहेबांच्या निधीतून आमदार साहेबांनी ज्योती तालुक्यासाठी अनेक गावामध्ये टँकर सुद्धा पाठवत होते, पाण्याची टँक. परंतु आजची कंडिशन ज्योती तालुक्याची अशी आहे, की गावामध्ये कोणता कार्यकर्ता सुद्धा पाण्यासाठी लढत नाही. पंचायत समिती कडे बीडीओ साहेब सुद्धा लक्ष घालत नाही आणि आमदार महोदय सुद्धा दुर्लक्ष करत आहेत. रोज आपण पेपरमध्ये वाचत आहोत, या गावामध्ये पाण्याची टंचाई, त्या गावामध्ये पाण्याची टंचाई. परंतु जनतेने ज्यावेळेस आपल्याला मतदान दिलं आहे, जर जनतेची आपण प्यास म्हणजे जनतेची आपण पाण्यापासून भागवत नसेल, तर आपल्याला पदावर राहण्याचा कुणाला अधिकार नाही. चाहे तो पंचायत समितीचा बीडीओ असो, चाहे विधानसभेचा आमदार असो, चाहे पंचायत समितीचे सभापती असो, या जिल्हा परिषदचे सदस्य असो, या ग्रामपंचायतचा सरपंच असो. आपलं सगळ्यात पहिले या उन्हाळ्यामध्ये एकच अधिकार आहे, आपलं सर्वांचं कर्तव्य आहे, की पहिले आपल्या वार्डाच्या, आपल्या ग्रामपंचायतीच्या, आपल्या तालुक्याचा, आपल्या नगरपंचायत मधील सर्व लोकांना, जनतेला पाण्याची सुविधा आपण कसं करून देता येईल यावर प्रयत्न करणं आवश्यक आहे. न की पार्टिशन करत करत एकमेकाचे पाय ओढायचं. नुसतं पांढरे कपडे लावल्याने नेता होत नाही, तर ग्राउंड लेवलवर जाऊन जनतेमध्ये काय चालू आहे, जनतेला योग्य वेळी जनतेसाठी काही सोयी सुविधा होत आहे का? आज आपण बघतो, आज ज्योती तालुक्याची परिस्थिती अशी आहे, गोरगरीब जनता आज पाणी पाणी म्हणत आहे. त्यांना पाण्याची सुद्धा आपण ग्रामपंचायत लेवलवर देऊ शकत नाही आणि आलेल्या निधीवर अनेक पाईपलाईन दुरुस्तीवर, अनेक घर नळ योजना हे आपण ठेकेदारांना देतो 2 पैशाच्या लालचीसाठी आणि आज त्याच तुमचं 2 पैसे तुम्ही जे नेते लोक खातात आणि गोरगरिबांना भोगावं लागत आहेत. यासाठी प्रत्येक नेत्यांना मला एकच सांगायचं आहे, की गरिबाकडे लक्ष द्या. नसता गरीब एक दिवस तुमची जागा तुम्हाला दाखवल्याशिवाय राहत नाही. म्हणून मला एकच सांगायचं आहे, की गोरगरिबांना चाहे कोणतेही, मी एकाच पक्षाच्या नेत्याला म्हणून नाही, तर आजची कंडिशन अशी आहे, सगळ्यांनी मिळून यावर तातडीने अनेक गावामध्ये अनेक रोजच्या रोज पेपरमध्ये येत आहे. म्हणून मला असं सांगावं वाटते, की आपण सर्वांनी लक्ष घाला. आपापल्या ग्रामपंचायतमध्ये सरपंचांनी लक्ष घालून त्यांना पाणी पुरवण्याची आणि सुविधा करून देण्यात यावं.